दुसरा मतचोरीचा जो मुद्दा आहे, परवा प्रचंड मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर जवळपास सगळे राजकीय पक्ष पहिल्या प्रथम महाराष्ट्रामध्ये एकवटले आणि त्यांनी सरकारला किंवा निवडणूक आयोगाला जाब विचारलेला आहे। त्या माझ्या भाषणामध्ये मी असं म्हटलं होतं की आता आम्ही मतदारांची ओळख केंद्रे, मतदार ओळख केंद्र ही सुरू करतोय शाखांमधून। त्याची सुरुवात आता होईल, कारण 6 तारखेला ती यादी प्रसिद्ध होईल। त्याच्यानंतर मला वाटतं पुढच्या आठवड्याभरामध्ये आक्षेप आणि काही सूचना असतील त्या स्वीकारल्या जातील। तर आताच ती वेळ आहे, कारण आता जर का कोणी झोपलं तर तो संपला। मी माझं स्वतःचं उदाहरण त्या दिवशी दिलं की माझ्याचकडे माझ्या मतदार यादीतल्या नावाचं व्हेरिफिकेशनसाठी निवडणूक आयोगाची लोक आली होती। म्हणजेच काय की सक्षम नावाचं जे काय ॲप आहे ते ॲप आणि निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा निवडणूक आयोगाकडनं हाताळला जात नाहीये, अशी आम्हाला आता शंका येते आहे। अजून आम्ही आरोप करत नाही आहोत, शंका येते आहे। आणि केवळ माझं नाव आहे त्याच्यात म्हणून निवडणूक आयोगाची लोक ही चौकशी करायला आली। सर्वसामान्यांच्या बाबतीमध्ये असं जर का झालं असेल किंवा होत असेल तर त्यांनी दाद कधी मागायची, कोणाकडे मागायची, आणि नाव वगळलं गेलं तर निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदानच करता येणार नाही। एक विषय लक्षात घेण्यासारखा आहे की हे माझ्याकडे आले कसे, याचं कारण कोणीतरी एका नंबरवरून माझ्या नावाने तिकडे ॲप्लिकेशन करण्याचा प्रयत्न केला। त्या नंबरवर जर का OTP आला असता तर पुढचं सगळं हॅक झालं असतं आणि कदाचित माझ्या कुटुंबातली माझ्यासकट 4 नावं ही वगळण्यात सुद्धा आली असती। त्याच्या मागे नेमकं कोण आहे, कोणाचा डाव आहे, काय डाव आहे, याची एक खातरजमा करून तर घ्यायला पाहिजे। आणि म्हणून जसे आम्ही सगळे राजकीय पक्ष, सत्ताधारी सोडून द्या पण बाकीचे राजकीय पक्ष एकवटलेले आहेत, आम्ही आमच्या शाखांमधनं मतदारांच्या सोयीसाठी ही केंद्र उघडतो आहोत। या केंद्रामध्ये मी नागरिकांना विनंती करतोय की आपल्याला मतदान करता येणार आहे की नाही, आपलं नाव या यादीत आहे की नाही, हे आपण आमच्या शाखेत येऊन तपासा। आणि जर का त्याच्यामध्ये काही तुम्हाला वाटलं गोंधळ आहे तर तो वेळेत आपल्याला सुधारता येईल। हा एक भाग। दुसरा भाग असा आहे की मी मतदारांना आणखीन एक विनंती करेन, ही निवडणूक आयोगाची भुताटकी आहे। एकेका घरामध्ये 40-40, 50-50 नावं ही नोंदली गेलेली आहेत। तर मी मतदारांना आवाहन म्हणजे विनंती करतोय की आपल्याला न दिसणारी, आपल्या परवानगीशिवाय न राहणारी, आपल्या परवानगीशिवाय राहणारी आपल्या घरामध्ये कोणी माणसं आहेत का, ही निवडणूक आयोगांची भूतं उभी केलेली आहेत, ती आपल्या घरात राहत तर नाहीत ना, याची सुद्धा खात्री करायला पाहिजे। म्हणून जिथे जिथे आमची केंद्र उघडली जातील तिथे आसपासच्या वस्तीतील सर्व जात पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन ही मतदार यादीची तपासणी करावी। आपलं नाव तिकडे आहे की नाही हे तपासावं, तिकडनं कुठे वगळलं गेले का, आणखीन कुठे बरं आपल्या वयामध्ये काय फरक झालाय का, आपला धर्म बदललाय का, लिंग बदल झालाय का, हे सगळं आपण येऊन तपासावं, हे मी मतदारांना एक आवाहन करतोय। त्याचबरोबरीने आम्ही जी एक मागणी केलेली आहे की 1 जुलै ही कट ऑफ डेट ठेवलेली आहे। 1 जुलै नंतर 18 वर्षाची जी मुलं आणि मुली झालेली आहेत त्यांचा मतदानाचा अधिकार या निवडणुकीला वापरता येणार नाहीये। तुम्ही जगभर बघता आहात की याच वयातली मुलं ही रस्त्यावरती येतात आणि क्रांती करतात, ज्यांना आपण जेनझी म्हणतो। तर हे सरकार जेनझीना का घाबरतंय? जर लोकसभा ते विधानसभा या 6 किंवा 5 महिन्याच्या कालावधीमध्ये परकला प्रभाकर म्हणजे आपल्या निर्मला सीतारामन यांचे यजमान, त्यांनी सांगितलेलं आहे की जवळपास 45 लाख मतदार महाराष्ट्राच्या यादीमध्ये घुसवले गेले। जर त्या 4 महिन्यामध्ये 45 लाख मतदार हे कोणी घुसवले, कुठे गेले, काय करतायत, हा एक प्रश्न आहे। पण घुसवले गेले असतील तर 1 जुलै नंतर अधिकृतपणे ज्यांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे ती महाराष्ट्राची तरुण मुलं मुली मतदान का करू शकणार नाही? म्हणून मी त्याही सगळ्या मुलांना आणि मुलींना एक विनंती करतोय की तुम्ही देखील आमच्या शाखेत या आणि तुमचं नाव तिकडे नोंदवा, तिकडे नोंदवा। आपल्याला कळेल की किती लाख मुलांना आणि मुलींना मतदानापासून आपण वंचित ठेवतो आहोत। अशा काही या गोष्टी आहेत। आणखीन आपण काही प्रश्न विचारले तर मला त्याच्याबद्दल बोलता येईल। पण मुळात एक मी तुम्हाला सांगितले की शेतकऱ्यांचा विषय आम्ही सोडत नाही आहोत आणि दुसरी गोष्ट मतचोरीचा विषय तर आम्ही सोडणार नाही। आम्ही परत एकदा सांगतो की निवडणूक आयुक्त जे आहेत त्यांना सुद्धा एक पत्र दिलेले की एवढा सगळा गडबड घोटाळा हा बाहेर आल्यानंतर आपण राज्य निवडणूक आयोगाला
सुधारित यादी मतदाराची होत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत अशी आमची मागणी आहे. आम्ही निवडणुका घेऊ नका असं म्हणत नाही, पण निवडणुका घेताना सदोष मतदार यादीवरती ही निवडणूक होता कामा नये. ही निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे. जसं आम्हाला ते सांगतात करप्ट प्रॅक्टिस, तसं निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस आहे आणि ते कोणाची नोकरी करतायत हे आता हळूहळू उघड होत चाललेलं आहे. आपण कर्जमाफीचा मुद्दा हा निवडणुकांमध्ये येऊ नये म्हणूनच बच्चू कडूंचं आंदोलन हे केलं गेलं का आणि त्यानंतर मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाहीये. मला शेतकऱ्यांचा विषय आहे, त्याच्यामध्ये आणखीन कोणी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उतरत असेल तर जरूर उतरावं, पण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं. शेतकऱ्यांचे पंचनामे करणारेच अधिकारी जे आहेत ते शेतकऱ्यांकडून पैसे मागतानाचे व्हायरल होताना पाहायला मिळतात. पंचनामे करणारेच अधिकारी शेतकऱ्यांना मी आता म्हणूनच जातोय, कारण शेतकऱ्यांना काय होतं की तेवढ्या पुरतं सगळीकडे शेतकरी होतं आणि मग त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं. मी त्यातला नाहीये. मी आपत्ती आल्यानंतर सुद्धा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेलो होतो, त्याच्यानंतर मोर्चाला सुद्धा गेलो. आता परत 4 दिवस मी मराठवाड्यात जातो आहे. त्याच्यानंतर कदाचित विदर्भामध्ये पण जाईन, इतरत्र सुद्धा मी जाईन आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधेन. जाहीर सभा मी घेणार नाही, पण जसं आता मी आपल्याशी बोलतोय तसं शेतकऱ्यांशी जाऊन मी बोलणार.